शेती म्हटलं की अनेक समस्याला सामोरं जावं लागते. अतिवृष्टी किंवा किंवा पाऊसच होत नाही. अनेक रोगांचा प्रकोप होतो पिकांवर. अशा परिस्थितीमध्ये आमचा शेतकरी राजा अनेक संकटाला सामना करीत शेतीमध्ये सोनं पिकवतो, परंतु त्याच्या शेतीच्या मालाला फारसा चांगला भाव मिळत नाही. तरी नामी उमेद होता तो आणखीन उभा राहून पुढे सोनं पिकवण्याची मानसिकता त्याची दृढ होते. तर आता मी मोजे धानोरा तालुका उमरखेड येथील एका शेतकऱ्याच्या हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहे. जबरदस्त खूपच प्लॉट आहे. फुटव्याची संख्या भरपूर आहे आणि अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीतसुद्धा एवढा प्लॉट चांगला टिकून राहण्याचं तंत्रज्ञान यांनी कोणतं वापरलं त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव प्रकाश बालाजी काळे, राहणार धानोरा, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. मी दरवर्षी हळदीला काही रासायनिक खत वापरत होतो. पण यावेळेस रासायनिक खतासोबत मल्टीप्लाय वापरलं आणि ड्रिचिंगला मल्टीप्लाय वापरलं. त्याच्यामुळं हळदीची क्वालिटी खूप चांगली आहे. हळदीची क्वालिटी चांगली आहे नाही का? तर मागच्या वर्षी तुम्ही रासायनिक खताचा वापर केला आणि यावर्षी मल्टीप्लायर सोबत घेतलं, तर मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला प्लॉट चांगला वाटतो का यावर्षीचा? मागच्या वर्षी परता यावर्षीचा प्लॉट खूप चांगला आहे. चांगला आहे नाही का? तर यावर्षी तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे का? मागच्या वर्षी परता 100% उत्पन्न जास्त मिळेल असा प्लॉट आहे सध्या तरी नाही का? हो. तर मल्टीप्लायर सोबत खताचं प्रमाण किती वापरलं गेल्या वर्षीपेक्षा? गेल्या वर्षी खताचं प्रमाण आमचं भरपूर वापरलं होतं आम्ही, पण खत भरपूर वापरून सुद्धा उत्पन्न फार कमी झालं. पण यावर्षी खत कमी केलं आणि मल्टीप्लाय वापरल्यामुळं हळदीवर एक तर क्वालिटी आहे आणि हळद पण हे आहे, फुटव्याची पण संख्या भरपूर आहे. फुटवे भरपूर आहेत आणि वाढही भरपूर झाली. हो. आणि पानावर हिरवेपणा, पानाची जाडी, पानाची लांबी खूप जबरदस्त आहे. खूप पानं वाढलेली आहेत. तर इतर शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? प्रत्येक शेतकऱ्यांनी मल्टीप्लाय वापरणं हे काळाची गरज आहे. धन्यवाद. मी कृष्णा बिजनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनीचा प्रतिनिधी संतोष माने सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या शेतीमध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आपल्या शेतीचं उत्पादन 3 पट वाढवून शेतीचा खर्च 80% कमी करून घ्यावा ही विनंती. धन्यवाद.